आपण लॉगॅरिथमिक फंक्शन त्याच्यामधला एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करू. कॉम्पिटेटिव्ह क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये विचारलेला प्रॉब्लेम आहे. log x to the base 2 plus log x to the base 4 plus log x to the base 8 log x to the base 16 25 by 36 and x is equal to 2 raised to k, then value of k is. तर आपण याला सॉल्व करू. इथं आपल्याला काय करता येईल, फर्स्ट चेंज द बेस रूल यूज करता येईल. log x to the base 2 log x upon log 2 log x upon log 4 log x upon log 8 log x by log 16 is equal to 25 by 36. आपल्याकडे एक रूल आहे, log a to the base b is equal to log a upon log b. आपण याला असं करू शकतो, हे आपण पुन्हा कन्वर्ट करू शकतो. आता याच्यामध्ये आपण डिनॉमिनेटर सेम करू. इथं 2 आहे, इथं 4 आहे, 8 आहे, 16 आहे. हे सगळे 2 चे पॉवर आहेत, म्हणजे 2 चे इंडेक्सेस आहेत. log x बाय log 2 log x बाय log 4 म्हणजे 2 log 2. 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर आहे. आपल्याकडे असं रूल आहे, m रेस टू n log m. 4 ला जर 2 स्क्वेअर केला तर ते 2 log 2 होते. त्यानंतर 8 ला जर 2 क्यूब केला, 8 ला 2 क्यूब तर ते 3 log 2 होते. 16 ला 2 रेस टू 4 केला तर ते 4 log 2 होते. 4 ला 2 स्क्वेअर करून 2 log 2 करता येते. 2 क्यूब करून 3 log 2, 2 रेस टू 4 करून 16 म्हणजे 2 रेस टू 4, 4 log 2. इव्हन आता कॉमन काढू शकतो आपण. log x बाय log 2 ही जी टर्म आहे ती आपण कॉमन काढू शकतो आणि त्यानंतर सिम्प्लिफाय करू. पहिल्यांदा आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, त्यानंतर मग कम्पेअर करू. तर log x बाय log 2 कॉमन, ब्रॅकेट 1 प्लस 1 बाय 2 प्लस 1 बाय 3 प्लस 1 बाय 4 इज इक्वल टू 25 बाय 36. तर हे इथं कॉमन काढलं तर इथं 1 आहे, इथं 1 बाय 2 आहे, 1 बाय 3 आहे, 1 बाय 4 आहे, 25 बाय 36. आता इथं हे 1 घेतो, त्याला परत आपल्याला कन्वर्ट करता येईल log x to the base 2 मध्ये. पुन्हा चेंज द बेसचा रूल आहे तो रिव्हर्स वापरायचा. त्याचं एलसीएम करतो 12. तर 12 ने मल्टिप्लाय केलं तर 12 प्लस 6, 2 6 जा 12, 3 4 जा 12, 4 3 जा 12, 25 बाय 36. log x to the base 2 into 25 by 12 is equal to 25 by 36. आता हे 25 आपण कॅन्सल करू, इव्हन 12 ने 36 ला कॅन्सल करू, तर हे 1 बाय 3 येते. log x to the base 2 is equal to 1 by 3. आणि जर समजा आपण 2 रेस टू 1 बाय 3 केलं तर ते येते x. लॉगचा रूल आहे आणखीन आपल्याकडं, हे log x to the base a is equal to m, then a raised to m is equal to x. तर ते यूज केलं मी. 2 रेस टू 1 बाय 3, 2 रेस टू 1 बाय 3 इक्वल्स टू x. पण आता x इज इक्वल टू 2 रेस टू k आहे. याला जर आपण कम्पेअर केलं, ऑलरेडी आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर ती 2 रेस टू k आहे. याला आपण कम्पेअर केलं, बेस इक्वल आहे, तर k गोस टू 1 बाय 3 येतं. k गोस टू 1 बाय 3. तर हे तुझं ऑप्शन सी. या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, लॉगचा आहे फंक्शन चॅप्टरमधलं. लॉगरिथमिक फंक्शनचा आहे, सिम्प्लिफिकेशनचा आहे, आणि काही सिंपल बेसिक लॉगचे जे रूल आहेत ते यूज करून आपण इक्वेशन सॉल्व केले. थोडक्यात एक्सची व्हॅल्यू फाइंड केलं आणि त्यानंतर पुन्हा एक्सच्या व्हॅल्यूवरनं के फाइंड केलं, असं क्वेश्चन आहे.